आज आपण मागणी निर्धारित करणाऱ्या घटकांचा परामर्श घेणार आहोत. अर्थात मागणी ज्या विविध घटकांवरती अवलंबून असते त्या घटकांचा आपण या ठिकाणी आढावा घेणार आहोत. तर त्यामध्ये पहिला घटक म्हणजे किंमत. तर किंमत हा मागणी ठरवणारा एक अत्यंत महत्त्वाच्या अशा स्वरूपाचा घटक आहे. आपण पाहतो की एखाद्या वस्तूची बाजारपेठेमध्ये अधिक मागणी असते तर एखाद्या वस्तूची मागणी ही अत्यंत कमी असते. तर मागणी अधिक किंवा कमी हे असं का होतं, तर त्याला एक महत्त्वाचा घटक आहे. तो घटक म्हणजे किंमत. साधारणपणे किंमत वाढली की मागणी ही कमी होत असते आणि किंमत कमी झाली की ही मागणी वाढत असते. म्हणजे किंमत आणि मागणी याच्यामध्ये व्यस्त स्वरूपाचा संबंध असतो. आणि म्हणून मागणी अधिक किंवा कमी करणारा एक महत्त्वाचा घटक म्हणजे किंमत आहे. अर्थात किमतीवरून ही मागणी ठरत असते. किंमत ही कमी असेल तर मागणी त्या वस्तूची अधिक राहील आणि किंमत ही अधिक असेल तर मागणी ही कमी राहील. तर अशा पद्धतीनं किंमत हा मागणी ठरवणारा एक महत्त्वाचा घटक आहे. त्याच्यानंतर उत्पन्न. तर काही वेळेस आपण पाहतो की त्याच किमतीला किंवा किंमत वाढलेली असताना सुद्धा उपभोक्ते त्या वस्तूची अधिक मागणी करतात. ते किंमत कमी झाल्यानंतर अधिक मागणी हे आपण समजू शकतो, परंतु त्याच किमतीला किंवा किंमत वाढलेली असताना सुद्धा मागणीमध्ये वाढ का निर्माण झाली, तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला उपभोक्त्याच्या उत्पन्नाच्या पातळीमध्ये सापडते. उपभोक्त्याच्या उत्पन्नाच्या पातळीमध्ये वाढ झाली की उपभोक्त्याची खरेदी क्षमता वाढते. तो अधिक नगांची खरेदी करतो, त्यामुळे मागणी वाढते. तो उत्पन्न हा मागणी ठरवणारा एक महत्त्वाचा की फॅक्टर आहे. उत्पन्नाच्या पातळीमध्ये वाढ झाली की मागणी ही वाढत असते आणि उपभोक्त्याच्या उत्पन्नाच्या पातळीमध्ये घट झाली की त्याचा परिणाम मागणीवर सुद्धा होत असतो. साधारणपणे उत्पन्नाची पातळी वाढली की उपभोक्ता विविध वस्तूंची मागणी मोठ्या प्रमाणावर करत असतो आणि उत्पन्न कमी झाले की तो मागणी हे कमी प्रमाणात करत असतो. म्हणजे उत्पन्न आणि किंमत यांच्यामध्ये समस्वरूपाचा संबंध आहे. दोन्हीचा एकाच दिशेमध्ये बदल होतो. उत्पन्न वाढलं की मागणी वाढली, उत्पन्न कमी झालं की मागणी सुद्धा कमी झाली. तर उत्पन्न हा सुद्धा एक महत्त्वपूर्ण घटक आहे मागणी निर्धारित करण्यामध्ये. त्यानंतर पर्यायी वस्तूच्या किमती. आता बघा, मुळामध्ये आपण पहिल्यांदा पर्यायी वस्तू म्हणजे काय हे बघूया आणि त्यानंतर पर्यायी वस्तूंच्या किमतीकडे आपण वळूया. एखादी गरज भागवण्यासाठी एका ऐवजी दुसऱ्या वस्तूचा वापर करण्यात आला आणि ती विशिष्ट गरज भागवली तर ती पर्यायी वस्तू होय. तर पर्यायी वस्तूंच्या किमती सुद्धा मागणी निर्धारित करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. महाग वस्तूच्या तुलनेमध्ये स्वस्त वस्तू खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो आणि त्यामुळं
पर्यायी वस्तूंच्या किमती कमी झाल्या की ग्राहक त्या स्वस्त असणाऱ्या वस्तूकडे वळतात आणि त्यामुळे त्या वस्तूची ही मागणी वाढते. उदाहरणामध्ये साखरेला गुळाचा पर्याय. दोन्ही गोडच वस्तू आहेत, त्यामुळे गोडी निर्माण करण्यासाठी साखर नसेल तर गुळाचा वापर आपण करतो किंवा गूळ नसेल तर साखराचा वापर करतो. म्हणून गूळ आणि साखर हे एकमेकाला पर्यायी अशा स्वरूपाच्या वस्तू आहेत. समजा साखरेच्या तुलनेमध्ये गुळाच्या किमती वाढल्या तर लोक गुळाऐवजी साखरेच्या मागणीमध्ये वाढ करतील. तर अशा पद्धतीनं पर्यायी वस्तूच्या किमती सुद्धा मागणी निर्धारित करण्यामध्ये महत्वाची भूमिका पार पाडत असतात. त्यानंतर पूरक वस्तूच्या किमती. आता पूरक वस्तूच्या संदर्भामध्ये विचार करत असताना ज्या परस्पर पूरक वस्तू असतात त्या परस्पर पूरक वस्तूपैकी एका वस्तूच्या किमतीमध्ये वाढ झाली किंवा एखाद्या वस्तूची किंमत कमी झाली त्या वस्तूंपैकी तर त्याचा मागणीमध्ये बदल घडून येतो. दुसऱ्या वस्तूच्या अर्थात मागणीवरती त्या ठिकाणी बदल घडून येतो. आता उदाहरणामध्ये बघा, पेट्रोल आणि मोटार कार हे परस्पर पूरक वस्तू आहेत. समजा पेट्रोलच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या तर कारच्या मागणीमध्ये घट निर्माण होईल, कारण या दोन्ही परस्पर पूरक वस्तू आहेत. आणि ज्या परस्पर पूरक वस्तू असतात अशा वस्तूंच्या म्हणजे दोन्ही परस्पर पूरक वस्तू असल्यामुळे एका वस्तूची किंमत कमी झाली की किंवा एका वस्तूच्या किमती वाढले की दुसऱ्या वस्तूच्या मागणीवरती त्याचा परिणाम होतो. या उदाहरणामध्ये आपण बघितलं की कारच्या किमती पेट्रोलच्या किमती वाढलेली आहे आणि पेट्रोलच्या किमती वाढल्यामुळं कारची मागणी कमी झालेली आहे. वास्तविक पाहता कारची किंमत वाढली म्हणून कारची मागणी कमी झालेली नाही, तर मोटार कारला पूरक असणारी जी वस्तू आहे पेट्रोल, त्या पेट्रोलची किंमत वाढल्यामुळं मोटार गाडीची मागणी ही कमी झालेली आहे. तर अशा पद्धतीनं परस्पर पूरक वस्तूंच्या किमती काय आहेत यावर सुद्धा मागणी ही अवलंबून असते. यानंतर वस्तूचं स्वरूप. आता वस्तूचं स्वरूप म्हणजे वस्तू अत्यावश्यक गरजेची आहे का चायनीची आहे यावर सुद्धा मागणी अवलंबून असते. अत्यावश्यक आणि निकडीच्या वस्तूच्या बाबतीमध्ये त्या वस्तूच्या किमती वाढल्या तरी त्या वस्तूची मागणी ही स्थिर राहते. आता उदाहरणामध्ये जीवनावश्यक वस्तू, औषधी वस्तू यांच्या किमती वाढल्या तरी त्या अत्यावश्यक असल्यामुळं त्यांच्या मागणीवर काही परिणाम होत नाही. आणि म्हणजे वस्तूचं स्वरूप काय यावर सुद्धा मागणी अवलंबून असते. म्हणून बघा, अत्यावश्यक वस्तू जे आहेत त्यांची मागणी ही स्थिर असते, किमतीचा त्याच्यावर सहसा काही परिणाम होत नाही. व्यवहारामध्ये आपण बघतो की मिठाच्या किमती वाढल्या तरी राजापासून रंकापर्यंत सगळ्यांना मिठाची आवश्यकता असते आणि त्यामुळं मिठाच्या किमती वाढल्या तरी मिठाची मागणी काही कमी होत नाही. तर अशा पद्धतीने वस्तूच्या स्वरूपावरती मागणी अवलंबून असते. तर वस्तूचं स्वरूप मागणी निर्धारित करणाऱ्या घटकांमध्ये एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. यानंतर लोकसंख्येचा आकारमान.
लोकसंख्येचा आकारमान म्हणजे लोकसंख्या जर मोठ्या प्रमाणात असेल तर उपभोक्त्यांची संख्या सुद्धा अधिक राहील आणि म्हणून लोकसंख्या अधिक असेल तर मागणी सुद्धा अधिक असेल. लोकसंख्येचं प्रमाण कमी असेल तर ग्राहकांची संख्याही कमी असेल आणि म्हणून खरेदी कमी आणि त्यामुळं मागणी सुद्धा कमी असेल. तर लोकसंख्येचा आकारमान हा मागणी निर्धारित करण्यामधला एक महत्त्वाचा घटक आहे. लोकसंख्या अधिक मागणी अधिक, लोकसंख्या कमी मागणी कमी. तर या पद्धतीनं लोकसंख्येचा आकारमान आणि मागणी याच्यामध्ये सुद्धा आपल्याला समस्वरूपाचा संबंध या ठिकाणी दिसून येतो. यानंतर भविष्यकालीन किमतीचा अंदाज. उपभोक्त्याला असं वाटलं की भविष्य काळामध्ये वस्तूच्या किमती अधिक वाढणार आहेत तर तो सद्यस्थितीमध्ये त्या वस्तूला अधिक मागणी करेल आणि उपभोक्त्याचा अंदाज असा आहे की भविष्य काळामध्ये त्या वस्तूच्या किमती या कमी होणार आहेत. तो उपभोक्ता सद्य स्थितीमध्ये त्या वस्तूची मागणी ही कमी करेल, कारण भविष्यामध्ये ज्या वस्तूच्या किमती कमी होणार आहेत त्या ठिकाणी आपण तो वस्तू खरेदी करू असा त्याचा विचार त्या ठिकाणी निर्माण होतो त्याच्या ठायी आणि त्यामुळं भविष्यकालीन किमतीच्या अंदाजावरती सुद्धा मागणी कमी किंवा अधिक होत असते. त्यानंतर जाहिरात. आता जाहिरातीचा विचार करत असताना जाहिरातीच्या बरोबरच विक्री प्रोत्साहन योजना आणि प्रभावी विक्री कौशल्य या घटकांवर सुद्धा मागणी ही अवलंबून असते. आता हे जर घटक प्रभावी असतील तर त्यामुळं ग्राहकांच्या आवडीनिवडीमध्ये बदल होऊन हे घटक मागणीमध्ये वाढ घडवून आणू शकतात. एवढे हे प्रभावी घटक आहे. उदाहरणामध्ये आपण बघतो सौंदर्य प्रसाधने, टूथपेस्ट यासारख्या वस्तूंच्या जाहिराती ह्या अधिक प्रभावी असतात आणि त्यामुळं यांची विक्री सुद्धा मोठ्या प्रमाणावरती होत असते. एखादी अभिनेत्री ती कुठली तरी आणि ती म्हणते की फलाफलाने साबणामुळे माझं सौंदर्य वाढत आहे, म्हणजे मी एवढी सुंदर दिसते याचं रहस्य काय तर मी फलाफलाने XYZ साबण वापरते आणि त्यामुळं माझं सौंदर्य हे अधिक निखारलेलं आहे असं ती जाहिरातीमध्ये सांगते आणि त्यामुळं तिच्या त्या जाहिरातीचा परिणाम अनेक तरुण आणि तरुणीवरती होता आणि ते त्या साबणाची मागणी अधिक प्रमाणामध्ये करतात. तर जाहिरातीमध्ये काल्पनिक पद्धतीनं वस्तूची उपयोगिता वाढवून सांगितली जाते आणि ते एवढी प्रभावीपणे सांगितली जाते की सामान्य ग्राहक या गोष्टीला भुलतो, त्या गोष्टीची त्याला भुरळ पडते आणि तो मोठ्या प्रमाणावरती त्या वस्तूची खरेदी करू लागतो. आणि म्हणून जाहिरातीचा प्रचार प्रसार मग तो वर्तमानपत्राच्या माध्यमातून असेल, मासिकाच्या, पाक्षिकाच्या, कुठल्या का माध्यमातून असे ना, आपण बघतो की TV वरती, रेडिओवरती, चित्रपटगृहामध्ये सुद्धा विविध वस्तूंच्या जाहिराती मोठ्या प्रमाणावरती केल्या जातात. तर जाहिरात ही प्रभावी अशा स्वरूपाची असेल तर त्याच्या ग्राहकांच्या मनावर निश्चित परिणाम होतो, त्या वस्तूच्या विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ होते. अशा पद्धतीनं अनेक घटक जाहिरातीला लागूनच प्रभावी अशा पद्धतीचे विक्री कौशल्य, विक्री स्वरूपाच्या योजना आहेत. एक पे एक फ्री, प्रोडक्टमध्ये काही दोष आढळला तर 2 वर्ष आम्ही फ्री सुविधा देऊ. अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी आहेत की या सगळ्या गोष्टीमुळं मागणी ही कमी किंवा अधिक ही ठरत असते. असं थोडक्यात सांगायचा मुद्दा की जाहिरात हा वस्तूची मागणी ठरवणारा एक अत्यंत महत्त्वाच्या अशा स्वरूपाचा घटक आहे.
आता या घटकांचा विचार केल्यानंतर आपण आवडीनिवडी, सवयी आणि फॅशन्स या घटकांचा सुद्धा विचार करूया. आता आवडीनिवडी, सवयी हे घटक सुद्धा मागणीवर परिणाम करत असतात. आता उदाहरणामध्ये लहान मुलांना चॉकलेट फार आवडत असतं आणि म्हणून लहान मुलांची चॉकलेटला फार मागणी असते. आता काही उपभोक्त्यांना तंबाखू, गुटखा, पान मसाला या गोष्टी आवडतात. त्या त्यांच्या सवयीचा भाग होऊन जातात आणि सवयीचं रूपांतर व्यसनामध्ये होतं. आणि मग अशा वस्तूंच्या किमती कितीही वाढल्या तरी याची मागणी ती कमी करायला तयार होत नाही. कारण माणूस हा सवयीचा गुलाम असतो. म्हणजे किंमत वाढीचा त्याच्यावरती परिणाम होत नाही, मला हे सांगायचं आहे. आणि राहिला आता दुसरा घटक फॅशनचा. तर ज्या वस्तूची किंवा ज्या पद्धतीची फॅशन आहे त्या वस्तूंच्या किमती कितीही वाढल्या तरी त्याची मागणी कमी होत नाही. आणि आउटडेटेड फॅशन्स ज्या वस्तूंच्या बाबतीमध्ये झालेली आहे त्याची मागणी ही सातत्यानं कमी होत राहते. पूर्वीच्या काळी पुरुष धोतराचा वापर मोठ्या प्रमाणात करत. धोतर मागे गेलं, पॅन्टचा वापर करायला सुरुवात झाली. पॅन्टची फॅशन मागे गेली, जीन्स पॅन्टी त्या ठिकाणी आल्या. जीन्सची फॅशन असल्यामुळं एक क्रेज निर्माण झाली. आता तर जीन्सच्या संदर्भामध्ये कुठं कुठं जीन्सच्या पॅन्ट फाटलेल्या आहेत. तर अशा पद्धतीच्या फाटक्या जीन्सच्या पॅन्टीची एक फॅशन सुरू झालेली आहे. त्याला मागणी सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. फॅशन हे संसर्गजन्य रोगासारखं असतं. ते एकदा डोक्यामध्ये घुसली की लहान थोर सगळीच मंडळी त्यामध्ये वाहून जाते, झपाटून जाते. तर अशा पद्धतीनं आवडीनिवडी, सवयी आणि फॅशनच्या वस्तूची मागणी ही अधिक असते. यानंतर कर रचना. आता कर रचनेच्या संदर्भामध्ये विचार करत असताना वस्तू आणि सेवांवर मोठ्या प्रमाणात सरकारकडून कर आकारली गेली असतील तर अशा वस्तूंच्या किमती अधिक असतात आणि त्यामुळे अशा वस्तूंची मागणी सुद्धा ही कमी राहते. या उलट जेव्हा अशा वस्तू आणि सेवांवर कराचं प्रमाण ही कमी असतं त्यावेळेस अशा वस्तूंच्या किमती सुद्धा कमी राहतात आणि स्वस्त किमतीमुळं या वस्तूंच्या मागणीमध्ये सुद्धा वाढ होत असते. आणि म्हणून वस्तू आणि सेवांवर कराचं काय प्रमाण आहे यावर सुद्धा ही मागणी अवलंबून असते. कर रचनेनंतर शेवटचा घटक म्हणजे इतर घटक. या इतर घटकांमध्ये आपण 4 घटकांचा आढावा घेणार आहोत. एकेका घटकांचा आढावा आपण घेत जाऊ. नैसर्गिक परिस्थितीच्या अनुकूलतेचा आणि प्रतिकूलतेचा मागणीवर परिणाम होत असतो. आता बघा, उदाहरणामध्ये आपल्या भारतासारख्या देशामध्ये शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावरती या समाजामध्ये अस्तित्वात आहे आणि त्यामुळं पाऊस पाणी व्यवस्थित झालं, शेतीमध्ये अन्नधान्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात झालं की या शेतकरी वर्गाच्या खिशामध्ये पैसा खुळखुळू लागतो आणि मग ते मोठ्या प्रमाणात विविध वस्तू आणि सेवांना मागणी करतात. याच्या उलट परिस्थिती असेल, दुष्काळ पडलेला असेल, या शेतकरी वर्गाच्या खिशामध्ये पैसा नसेल तर त्यांच्याकडून विविध वस्तू आणि सेवांना कमी प्रमाणामध्ये मागणी केली जाते, म्हणजे त्यांची मागणी घटते. तर निसर्गाच्या अनुकूलतेचा आणि प्रतिकूलतेचा सुद्धा मागणीवरती परिणाम होत असतो.
ही परिस्थिती सुद्धा मागणी ठरवण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत असते. त्यानंतर तंत्रज्ञानातील बदल. तर तंत्रज्ञान नेमकं कशाला म्हणायचं, तर संशोधनाअंती शास्त्रीय ज्ञानाचा व्यवहारामध्ये उपयोग करणं, ज्यामुळं मानवी जीवन सुसह्य होईल. तर अशा तंत्रज्ञानाचा उपयोग केला की त्याचा परिणाम मागणीवरती होत असतो. आता बघा, तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असेल, उदाहरणामध्ये संगणक आहे, इंटरनेट आहे, या तंत्रज्ञानाचा वापर व्यापारामध्ये केला जात असेल, तर त्या ठिकाणी मागणी ही मोठ्या प्रमाणात असेल. तंत्रज्ञानाचा वापर जर कमी प्रमाणात केला जात असेल तर व्यवहारामध्ये, अर्थव्यवस्थेमध्ये मागणीचं प्रमाण ही कमी असेल. आपण अलीकडच्या कालखंडामध्ये बघतो की ॲमेझॉन, स्नॅपडील, फ्लिपकार्ट यासारख्या ऑनलाईन कंपन्या मोठ्या प्रमाणावरती नफा कमवत आहेत. ते मोठ्या प्रमाणावरती नफा का कमवत आहेत? कारण त्यांनी सुद्धा त्यांच्या वस्तूच्या विक्रीसाठी, त्यांच्या वस्तूची मागणी वाढवण्यासाठी त्यांनी सुधारित अशा तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे आणि त्यामुळं या कंपन्या मोठ्या प्रमाणावरती नफा कमवत आहेत. तर तंत्रज्ञानाचा वापर कशा पद्धतीने केला जात आहे, तो अधिक पद्धतीने केला जात आहे का कमी पद्धतीने केला जात आहे, याच्यावरती सुद्धा मागणी ही अवलंबून असते. त्यानंतर रूढी आणि परंपरा. प्रत्येक समाजामध्ये काय रूढी आणि परंपरा असतात. त्या रूढी आणि परंपरेचं पालन हा समाज करत असतो. आता उदाहरणामध्ये आपण बघतो की लग्नामध्ये नवरीच्या अंगावरती हा शालू घातला जातो. शालू आणि दागदागिने घालण्याची एक परंपरा आहे आणि त्यामुळं शालूच्या किमती वाढत असल्या तरी शालूची मागणी काही कमी होत नाही, कारण ती एक परंपराप्रिय अशा स्वरूपाची गोष्ट झालेली आहे, रूढीप्रिय अशा स्वरूपाची गोष्ट झालेली आहे. आपण हेही बघतो की दसरा, पाडवा या शुभ मुहूर्तावरती अनेक चांगल्या गोष्टी केल्या जातात, अनेक चांगल्या गोष्टींची खरेदी केली जाते आणि या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावरती वस्तूची विक्री होते. महाराष्ट्रामध्ये आणि संबंध भारतामध्ये सुद्धा गणेश चतुर्थीला घरामध्ये आणि सार्वजनिक स्वरूपामध्ये गणेशाची स्थापना केली जाते आणि त्यामुळं या कालावधीमध्ये श्री गणेशाच्या मूर्तींना प्रचंड मागणी असते. गणेशाच्या व्यासपीठावरती आरास करणे, डेकोरेशन करणे अशा अनेक गोष्टींना या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी ही निर्माण होत असते. तर अशा पद्धतीनं रूढी आणि परंपरा हा सुद्धा मागणी ठरवण्यामध्ये एक महत्त्वाचा अशा स्वरूपाचा घटक आहे. आता राहिला शेवटचा भाग म्हणजे सरकारी धोरण. तर सरकारी धोरणाचा मागणीवर फार मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. श्रीमंतावरती अधिक कर बसून कर रूपाने गोळा झालेला हा पैसा गरीब वर्गाच्या कल्याणासाठी जर सरकार खर्च करत असेल तर मागणी मोठ्या प्रमाणात वाढेल. काही वेळेस विशिष्ट वस्तूंच्या बाबतीमध्ये सरकार अशा वस्तूंवरती आणि सेवांवरती अधिक कर आकारत असतं. आता उदाहरणामध्ये मादक पदार्थाच्या संदर्भामध्ये अशा वस्तूंवरती सरकार मोठ्या प्रमाणावरती कर आकारत असतं आणि त्यामुळं या वस्तू महाग होतात आणि या वस्तू महाग झाल्यामुळं त्यांची मागणी सुद्धा कमी होत असते. मुळामध्ये या वस्तूचं सेवन समाजाने करू नये
ही सरकारची एक इच्छा असते आणि त्यामुळे अशा वस्तूंच्या किमती अधिक ठेवण्यासाठी त्याच्यावरती कराचं प्रमाण सुद्धा मोठ्या स्वरूपामध्ये लादलं जात असतं. आणि त्यामुळं या वस्तूंची विक्री कमी होते आणि काही वेळेस काही वस्तूंची विक्री अधिक व्हावी अशी सरकारची भूमिका असते. आता अलीकडच्या कालावधीमध्ये विजेचा मोठ्या प्रमाणामध्ये तुटवडा निर्माण होऊ लागलेला आहे, लोड शेडिंगचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यामुळं अलीकडच्या कालावधीमध्ये सरकारनं सौर ऊर्जेवरती जे यंत्रसामुग्री आधारित आहे, सौर ऊर्जेच्या प्रकल्पांना गती देण्याची भूमिका सरकारनं स्वीकारलेली आहे, त्याला अनुदान देण्याची भूमिका सरकारनं स्वीकारलेली आहे आणि त्यामुळं अशा सौर ऊर्जा निर्माण करणाऱ्या यंत्राच्या किमती अनुदानामुळं कमी ठेवण्यात आलेले आहेत आणि त्यामुळं लोक सुद्धा मोठ्या प्रमाणावरती अशा वस्तूंची खरेदी करू लागलेले आहेत. तर अशा बाबतीत सांगायचा मुद्दा हा की सरकारचं धोरण काय आहे यावरून एखाद्या वस्तूची मागणी अधिक किंवा कमी ही ठरत असते. सरकारचं धोरण या बाबतीमध्ये महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाचं आहे. तर या पद्धतीनं आपण मागणी निर्धारित करणाऱ्या एकंदर 11 घटकांचा सविस्तर अशा पद्धतीनं आढावा घेतलेला.